एनसीपीची सदस्यता मोहीम मागील एका महिन्यापासून सुरू आहे आणि येणारी महानगरपालिका त्याची तयारी ही तर खूप दिवसापासून सुरू केलीच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजितदादा पवार, प्रफुल्लभाईजी पटेल, सुनील तटकरे साहेब आणि राजेंद्र जैन साहेब यांच्या नेतृत्वात महानगरपालिका लढण्याचा ठाम निश्चय आम्ही केलेला आहे. आम्ही महानगरपालिकेमध्ये 40 सीट्स मागितलेल्या आहेत, कारण की आमची ताकद सुद्धा आता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आमचे कार्यकर्ते सुद्धा आज जनतेची सेवा करण्याकरता नागपूरमध्ये प्रत्येक गल्ली बोळीमध्ये उतरून जनतेचे जे प्रॉब्लेम्स आहेत, जे प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता तत्परतेनं जनतेची सेवा करण्यास रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि म्हणून आज अशी परिस्थिती आहे की आम्ही याच्या पहिले काँग्रेस बरोबर जेव्हा युती होती तर आम्ही काँग्रेसचा प्रचार केला. आता मागच्या वेळेस आम्ही गडकरी साहेबांचा भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला. मागच्या विधानसभेमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला. आणि आता जर आम्हाला जर म्हटलं की तुम्ही 2 सीट घ्या, 3 सीट घ्या, म्हणजे आम्ही पूर्ण नागपूर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रचार करायचा आणि नंतर आम्हाला म्हणायचं की तुम्ही 2 सीटवर आणि 3 सीटवर आणि तुमची ताकद नाही. आमची ताकद किती आहे हे जनता त्यावेळेस दाखवून दे. आज जनतेला माहित आहे की भारतीय जनता पक्षानंतर जर सगळ्यात जास्त आंदोलन कोणी करत असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करून राहिला. म्हणून आमची 40 सीटची मागणी आहे. आमच्या सगळ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ठराव पास केला आणि अजितदादा पवार, प्रफुल्लभाई पटेल, सुनीलजी तटकरे आणि राजेंद्र जैन साहेब जे निरीक्षक आहे नागपूर शहराचे, त्यांना आम्ही ठराव पाठवू आणि आमची ही मागणी म्हणजे धरून देऊ आम्ही की आम्हाला 40 सीट पाहिजे.